गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मी आज जाहीर करत आहे। जलयुक्त शिवार अभियान 2 अंतर्गत मार्च 2024 अखेर 49,651 कामे पूर्ण झाली असून यावर्षी 650 कोटी रुपयांचा निधीची तरतूद करण्यात आली आहे। गाळ मुक्त धरण गाळ युक्त शिवार योजनेअंतर्गत राज्यातील एकूण 338 जलाशयातून गाळ काढण्याचे काम सुरू आहे। जागतिक बँक सहाय्यित 2307 कोटी रुपये किमतीच्या मानवी विकासासाठी उपयोजित ज्ञान आणि कौशल्य विकास प्रकल्पाअंतर्गत 500 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची दर्जा वाढ तसेच मॉडेल ITI जागतिक कौशल्य केंद्र महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ डेटा सेंटर अशा विविध संस्थांचे बळकटीकरण आणि उद्योजकता विकास कार्यक्रम राबवण्यात येणार आहे। मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती, यवतमाळ, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, कराड जिल्हा सातारा, अवसारी खुर्द जिल्हा पुणे येथील तंत्र शिक्षण संस्थांच्या मध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। विविध ठिकाणी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेची नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि 430 खाटांचे संलग्न रुग्णालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यात जालना, हिंगोली, धाराशिव, परभणी, नाशिक, जळगाव, अमरावती, बुलढाणा, वाशिम, वर्धा, भंडारा, गडचिरोली, सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ जिल्हा ठाणे या शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे। मौजे, सावर तालुका म्हसळा जिल्हा रायगड येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे। शिवकालीन 12 किल्ल्यांना जागतिक वारसा नामांकन प्राप्त व्हावे म्हणून युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे। कोकणातील कातळ शिल्पे, पंढरपूर वारी, दहीहंडी उत्सव आणि गणेशोत्सव याबाबतचे देखील प्रस्ताव पाठवण्यात येणार आहेत। शासनाकडून रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा दरवर्षी साजरा करण्याचे ठरवले असून त्याचा आवश्यक तो निधी शासन उपलब्ध करून देणार आहे। वेंगुर्ला जिल्हा सिंधुदुर्ग येथे 66 कोटी रुपयाचे अंदाजित किमतीचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा पाणबुडी प्रकल्प विकसित करण्यात येणार आहे। सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसरातील पर्यटन स्थळाच्या विकासासाठी 381 कोटी 56 लाख रुपये किमतीचा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा करण्यात आला आहे। या अंतर्गत श्री क्षेत्र महाबळेश्वर विकास, प्रतापगड किल्ला जतन व संवर्धन, सह्याद्री व्याघ्र पर्यटन आणि कोयना हेळवाक वन क्षेत्राअंतर्गत जलपर्यटनाचा समावेश आहे। बृहन्मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे हे तिथे जास्त होता, त्यांची सारखी तक्रार होती, तेही आता आपण एकसारखी करतोय। या बदलांमुळे ठाणे, बृहन्मुंबई आणि नवी मुंबई या महानगरपालिका क्षेत्रातील पेट्रोलचा दर हा 65 पैसे व डिझेलचा दर अंदाजे 2 रुपये 7 पैसे प्रति लिटर स्वस्त होणार आहे। केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 7 सशस्त्र सेना दल कार्यरत असून त्यापैकी सीमा सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दल यातील सशस्त्र जवानांना व्यवसाय कर भरण्यापासून सूट देण्यात आली आहे। जनतेचा अर्थसंकल्प मांडण्याची संधी मला मिळाली। निंदी कोणी मारी, वंदी कोणी पूजा करी, मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोन्हीपासूनही या न्यायाने केलेल्या कामाची पावती आहे असे मी मानतो। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, अशी तुकोबारायाच्या भाषेत प्रार्थना करून मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय भारत।